विद्यार्थी मित्रांनो, गेल्या भागामध्ये आपण दशांश अपूर्णांक या पाठाला सुरुवात केलेली आहे। दशांश अपूर्णांक या पाठामध्ये सुरुवातीलाच आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली। ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असे 10च्या दशपटीमध्ये असतात त्यांनाच दशांश अपूर्णांक असे म्हणतात। याशिवाय दशांश अपूर्णांकांचे लेखन कसे करावे, दशांश अपूर्णांकांचे वाचन कसे करावे आणि दशांश अपूर्णांकांची ओळख करून देताना दशांश चिन्हाची सुद्धा ओळख तुम्हाला करून दिलेली आहे। दशांश अपूर्णांकानंतर आपण भाग बघितलेला होता तो म्हणजे शतांश स्थान। एखाद्या अपूर्णांक व्यवहारिक अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे होते याबद्दल माहिती आपण घेतलेली आहे। आज आपण जो भाग पाहणार आहोत तो भाग पाहण्यापूर्वी आपण थोडीशी उजळणी करूया। पण उजळणी कशाची करणार आहोत आपण, तर उजळणी करणार आहोत स्थानिक किमतीची। आठवते का पहा बरे, स्थानिक किंमत हा भाग आपण केव्हा अभ्यासला आहे? संख्या ज्ञान त्यामध्ये अंकांची स्थानिक किंमत शिकलेलो आहोत। चला तर मग तुम्हाला किती आठवते ते पाहूया। पहिले उदाहरण मी घेते 15349। 15349 या संख्येतील प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत ठरवायची आहे। स्थानिक किंमत ठरवण्यासाठी आपण काय करतो, प्रथम आपण अंक, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या अंकांचे स्थान ठरवतो आणि स्थान ठरवल्यानंतर त्या अंकांची स्थानिक किंमत। येथे संख्या आपल्याला जी दिलेली आहे ते उदाहरणच आपण आता इथे सोडविणार आहोत। उदाहरण दिलेली आहे 15349। या उदाहरणामध्ये एकूण किती अंक आहेत, तर या उदाहरणामध्ये एकूण 5 अंक आहेत, म्हणून मी येथे 5 रकाने करून घेते। प्रत्येक अंकाचे येथे लेखन करूया। 1 5 3 4 9। आता ही संख्या जी आपण लिहिली त्या संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान निश्चित करूया। एकक आपण उजवीकडून डावीकडे स्थान निश्चिती करतो। 9 हा एकक स्थानी आहे, 4 हा दशक स्थानी आहे, 3 चे स्थान आहे शतक, हजार स्थानी आहे 5 आणि दशहजार स्थानी आहे 1। अशा पद्धतीने संख्येतील प्रत्येक अंकाचे आपण स्थान निश्चित केले। आता आपण त्यांची स्थानिक किंमत शोधूया। पहा 9 एकक म्हणजेच 9 गुणिले 1 बरोबर 9, कारण एकक स्थानी प्रत्येक संख्येची किंमत ही तीच असते। त्यानंतर दशक स्थानी पहा 4 दशक, दशक म्हणजेच 10, म्हणून 4 ला 10 ने गुणलो तर उत्तर आपल्याला मिळते 40। 4 का आहे 40, म्हणून 4 ची स्थानिक किंमत झाली 40। 3 शतक आहे, शतक म्हणजे 100, म्हणून 3 गुणिले 100 बरोबर 300। त्यानंतर 5000 स्थानी आहे, म्हणून 5 गुणिले 1000 केले तर आपल्याला उत्तर मिळते 5000। आणि 1 हा दशहजार स्थानी आहे, म्हणून 1 गुणिले 10,000 केले तर आपल्याला येथे उत्तर मिळते 10,000। येथे मी जी किंमत लिहिली 9 एकक म्हणजे 9, 4 दशक म्हणजे 40, 3 शतक म्हणजे 300, 5000 म्हणजे 5000 आणि 1 दशहजार म्हणजे 10,000। ह्या ज्या किमती आपल्याला मिळाल्या या सगळ्यांनाच आपण स्थानिक किंमत म्हणतो आणि ही स्थानिक किंमत कशी शोधायची हे आपण संख्याज्ञान या पाठामध्ये सविस्तर पाहिलेले आहे। हे उदाहरण तुमच्या लक्षात आलेच असेल। चला आणखी एक दुसरे उदाहरण आता आपण पाहूया। दुसरे उदाहरण घेतले 3,40,062। आता या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत आपल्याला ठरवायची आहे। त्यासाठी प्रथम आपल्याला इथे किती अंक आहेत पाहावे लागतील।
या संख्येमध्ये एकूण 6 अंक आहेत, म्हणून आपल्याला 6 रकाने करून घ्यावी लागतील. तत्पूर्वी आपण येथे पालन करून घेऊया अंक, त्यानंतर येईल स्थान आणि शेवटी येणार आहे स्थानिक किंमत. आपल्याला एकूण 6 रकाने करावे लागतील, म्हणून आपण इथे 6 रकाने करून घेऊया. 6 रकाने करून घेतले. आता या संख्येमध्ये जे अंक आहेत ते अंक इथे लिहून घेऊया. 3 4 0 0 6 2. आता या अंकांचे स्थान आपण ठरवूया. 2 हे आहे एकक स्थानी. तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने उजवीकडून डावीकडे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लाख किंवा त्यालाच आपण लक्ष असे सुद्धा म्हणतो, हे स्थान आपण लिहून घेतले. आता त्यांची स्थानिक किंमत ठरवूया. पहा, स्थानिक किंमत ठरवत असताना तुम्हाला जर सरावाने डायरेक्ट स्थानिक किंमत लिहिता येत असेल तर तुम्ही लिहू शकता किंवा गुणाकाराची क्रियाही करू शकता. पहा कशी ते. 2 एकक स्थानी आहे, म्हणून 2 ला 1 ने गुणले आपल्याला उत्तर मिळाले 2. 2 एककची स्थानिक किंमत झाली 2. 6 दशक, दशक म्हणजेच 10, म्हणून 6 ला 10 ने गुणले आपल्याला उत्तर मिळाले 60. 6 दशक म्हणजे 60 ही त्याची स्थानिक किंमत झालेली आहे. आता पहा 0 शतक. शतक म्हणजे किती तर 100. आता 100 ला आपण कितीने गुणायचे? 0 ने, कारण 0 शतक आहे. उत्तर काय येईल? 0च येईल, कारण 0 ने कोणत्याही किमतीला गुणले तरी उत्तर हे 0च मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 0 हे कोणत्याही स्थानी असेल तरी त्याची स्थानिक किंमत ही 0च राहते. म्हणून 0 गुणिले 100 0 शतकच येतील, तर 0 गुणिले 1000 त्यांची स्थानिक किंमत सुद्धा 0च येईल, कारण इथे सुद्धा आपण 0 नेच गुणत आहोत. त्यानंतर पुढचा अंक आहे 4 दशहजार. दशहजार म्हणजेच 10,000. 4 गुणिले 10,000 केलो तर आपल्याला उत्तर मिळते 40,000. म्हणजे 4 दशहजारची स्थानिक किंमत आहे 40,000. त्यानंतर पहा 3 लाख केले. 3 गुणिले लाख म्हणजे 1 लाख ने आपण इथे गुणणार आहोत. येथे एकूण 5 शून्य येतील, बरोबर. यांचा गुणाकार येतो 3 लाख. अशा पद्धतीने 6 अंकी संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण निश्चित केली. याच पद्धतीने 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी आणि 7 अंकी संख्यांचे वाचन, लेखन आणि त्यांची स्थानिक किंमत कशी शोधायची ही माहिती आपण दुसऱ्या पाठामध्ये घेतलेलो आहोत. मग आज आपण हे काम शिकतोय. आज आपण याची उजळणी का केली तर हे पूर्णांक संख्या झाल्या, पूर्ण संख्या झाल्या. या पूर्ण संख्यांची स्थानिक किंमत कशी शोधायची ही जर आपल्याला कळली असेल तर दशांश अपूर्णांकातील संख्यांची स्थानिक किंमत कशी शोधायची हे तुम्हाला सहज लक्षात येईल. चला तर मग आजचा भाग आपण पाहूया, दशांश अपूर्णांक संख्येतील अंकांची स्थानिक किंमत. दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत. चला तर मग पहिले उदाहरण पाहूया. पहिले उदाहरण आहे 75.2 आता तुमच्या लक्षात आले असेल की मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं संख्याज्ञानावर आधारित, त्यामध्ये दशांश चिन्ह किंवा दशांश चिन्हाच्या समोरील अपूर्ण संख्या कुठेही आपल्याला दिसत नव्हती. आपण फक्त स्थानिक किंमत ठरवली ती या पूर्ण संख्यांची. आता आपल्याला स्थानिक किंमत ठरवायची आहे ती या पूर्णांक संख्येसहित अपूर्णांक संख्येची. मग आता ही स्थानिक किंमत कशी ठरवायची?
अतिशय सोपे आहे स्थानिक किंमत ठरवणे. कसे ठरवायचे पहा. प्रथम येथे असणारे एकूण अंक किती आहेत पाहिजे. येथे एकूण अंक किती आहेत. 4 आहेत. इथे तुम्ही दशांश चिन्हाचा विचार करू नका. येथे एकूण अंक आपल्याला किती दिसतायत. 4 अंक दिसतायत आणि म्हणून 4 अंकांसाठी आपण 4 रकाने तयार करून घेऊया. अगदी संख्याज्ञांमध्ये आपण जसे रकाने करून घेतलेले त्याच पद्धतीने 4 अंकांसाठी 4 रकाने तयार करून घेऊया. अंक, स्थान आणि स्थानिक किंमत. पहा आपण असे रकाने आता तयार करून घेतले. याच्यामध्ये आपण हे दिलेले अंक ज्या क्रमाने दिलेले आहेत त्याच क्रमाने लिहूया. 7 5 2 3. या ठिकाणी दिलेली संख्या आपण लिहून घेतलेली आहे. आता आपण यांचे स्थान निश्चित करूया. स्थान निश्चित केला की तुमचे उत्तर अजिबात चुकणार नाही. कसे स्थान निश्चित करायचे तर या उदाहरणाकडे पाहिजे. येथे दशांश चिन्ह कुठे आहे तर 5 नंतर दशांश चिन्ह आहे. म्हणून 5 चा जो दशांश चिन्हाच्या आधी डावीकडे जो पहिला अंक आहे त्याला आपण म्हणणार आहोत एकक. येथे हा दशांश चिन्ह आहे. या दशांश चिन्हाच्या डावीकडे मी जी चौकोन केलेला आहे ती चौकोनातील संख्या म्हणजे ही पूर्ण संख्या आहे. ती पूर्ण संख्या असल्यामुळे त्याच्यातील पहिले स्थान जे आहे उजवीकडील ते एकक स्थान आहे. म्हणजे 5 हा एकक स्थानी झाला तर त्याच्या पुढील 7 हा दशक स्थानी आहे. हे आपण पूर्ण संख्येचे स्थान ठरवले. आता आपणाला या अपूर्ण संख्यांचे स्थान ठरवायचे आहे. आता कसे ठरवायचे तर पहा दशांश चिन्हाच्या शेजारी असणारा पहिला अंक हा दशांश स्थानातील असतो. म्हणजे 2 हा दशांश स्थानातील झाला तर त्याच्या शेजारी असणारा तिसरा अंक हा शतांश स्थानातील असतो. यावर्षी आपण फक्त दशांश आणि शतांश स्थान याबद्दलच माहिती घेणार आहोत. पुन्हा एकदा पहा दशांश चिन्हाच्या डावीकडे असणाऱ्या अंकांना आपण नेहमीप्रमाणे एकक, दशक, शतक असे स्थान निश्चित करणार आहोत. तर दशांश चिन्हाच्या उजवीकडे लागून असणाऱ्या पहिल्या अंकाला आपण दशांश स्थान म्हणणार आहोत. तर दशांश स्थानाला लागून असणाऱ्या अंकाला शतांश स्थान असे म्हणणार आहोत. आता आपण यांची स्थानिक किंमत ठरवूया. प्रथम 5 एककची स्थानिक किंमत ठरवूया. 5 एकक म्हणजेच किती तर 5 गुणिले 1 बरोबर 5. म्हणजे 5 ची स्थानिक किंमत झाली 5 कारण तो आहे एकक स्थानी. आता 7 दशक म्हणजे किती पाहूया. दशक म्हणजे किती 10. 7 ला 10 ने गुणलो तर उत्तर किती मिळाले 70. 7 दशक म्हणजे 70 हे 7 ची स्थानिक किंमत आणि 5 ची स्थानिक किंमत 5 अशी आपल्याला मिळाली. आता आपण 2 दशांश याची स्थानिक किंमत ठरवणार आहोत. पहा 2 दशांश म्हणजे किती. दशांश याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. दशांश म्हणजे तर 10 चा कितवा भाग ते आपल्याला सांगायचे आहे आणि म्हणून आपण दशांश याचा अर्थ घेतो 1/10. हा दशांश भाग झाला. यापैकी किती भाग आपल्याला विचारात घ्यायचे 2 भाग. म्हणून त्याला 2 गुणिले 2 गुणिले 1/10. 1/10 हा दशांश भाग झाला. या दशांश या 10व्या भागाचा आपल्याला कितवा भाग घ्यायचा दुसरा भाग घ्यायचा आहे. म्हणजे 10 पैकी 2 भाग विचारात घ्यायचे आहेत. म्हणून आपल्याला येथे उत्तर मिळणार आहे. पहा 10 ने 2 ला आपण भागत असतो म्हणजेच काय तर 2 गुणिले 1 करायचे. 2 एके 2 छेदाला राहतील 10. आता यांचा आपण भागाकार यांच्यामध्ये भागाकाराची आपण क्रिया केली तर आपल्याला उत्तर काय मिळते पहा
छेदस्थानी 10 आहे, 10 मध्ये एकच शून्य आहे म्हणजे ते दशांश स्थान आहे, म्हणून इथे पूर्ण कोणतीही संख्या दिलेली नाही, म्हणून इथे येतील शून्य, दशांश चिन्ह अंशस्थानी 2 आहे म्हणून इथे 2 येतील, दशांश चिन्हाच्या समोर पहिले स्थान फक्त येईल दशांश स्थान, कारण छेदाला 10 आहे आणि 10 मध्ये एकच शून्य असतो. शून्यावरून लक्षात ठेवणं खूप सोपं आहे, छेदस्थानी जितक्या शून्य येतात तितके दशांश चिन्हाच्या समोर अंक असले पाहिजे. इथे छेदस्थानी एकच शून्य आहे म्हणून इथे 2 फक्त आहे, पहिल्याच स्थानी 2 आला कारण दशांश चिन्हाच्या समोर एकच अंक असला पाहिजे. त्यानंतर आता आपण शतांश स्थानाबद्दल माहिती घेऊया. पहा, शतांश स्थानी येथे आहे 3, 3 गुणिले शत म्हणजे 100 आणि या 100 चा अंश आपल्याला ठरवायचा आहे. 100 पैकी किती भाग घेतलेले आहेत? 3 भाग घेतलेले आहेत. म्हणजेच काय तर 3 एके 3, अंशाचा गुणाकार केला, छेदाला 100 आहे तसेच राहते. आता पहा आपल्याला उत्तर काय मिळेल ते. 100 मध्ये किती शून्य आहेत? 2 शून्य आहेत. म्हणजेच दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आले पाहिजे? 2 अंक आले पाहिजे, कारण शतांश स्थान आहे. शतअंश 100चा तो भाग आहे आणि 100 मध्ये 2 शून्य असतात. शून्यांवरून मी सांगते तुम्हाला कारण ते लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. येथे शतांश स्थान असल्यामुळे दशांश चिन्हाच्या पुढे पहा पहिले आणि दुसरे स्थान 3 चे आहे, म्हणून इथे सुद्धा दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आले पाहिजे. पण इथे पूर्ण संख्या दिलेली आहे का? नाही, म्हणून इथे शून्य घेतले, शून्य दशांश चिन्ह. आता इथे दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आले पाहिजे आणि 3 चे स्थान तर कोणते पाहिजे? शतांश स्थान. मग दशांश स्थान इथे दिसतो का आपल्याला? इथे दशांश स्थान दिलेला नाही आणि म्हणून आपण इथे दशांश स्थान तयार करून घेतला 0.3 अंश छेद 100. हे आपण गेल्या भागामध्ये पाहिलेले आहे. पहा, हे दशांशचे स्थान झाले आणि हे शतांशचे झाले, 2 स्थानांची निर्मिती झाली. येथे कोणतीही पूर्ण संख्या नाही म्हणून 0, दशांश चिन्ह, अंशाची संख्या लिहिली 0.3. येथे पहा, हे दशांश चिन्हानंतरचे हे दशांश स्थान आणि हे शतांश स्थान आणि हे दशांश स्थान 0 दशांश चिन्ह 2, हे 2 हे दशांश स्थानी आले म्हणून इथे दशांश म्हटलेले आहे. शतांश इथे येते का? पहा, दशांश चिन्हानंतरचं पहिलं स्थान दशांश आणि दुसरं स्थान शतांश, 3 शतांश, इथे सुद्धा 3 शतांश आपल्याला मिळालेले आहे. पण इथे 0 का घेतला हे लक्षात आले असेल, कारण इथे शतांश स्थानी फक्त 3 आहे आणि फक्त 3 घेऊन चालणार नाही, तर दशांश स्थानाची तिथे आपल्याला निर्मिती करावी लागेल आणि तिथे कोणताही अंक दशांश स्थानी नसल्यामुळे आपल्याला तिथे 0 लिहून ती संख्या तयार करून घ्यावी लागेल. अशा पद्धतीने पूर्ण संख्या आणि अपूर्ण संख्या यांचे स्थान निश्चित करून त्यांची स्थानिक किंमत आपण ठरवू शकतो. चला आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. दुसरे उदाहरण आपण घेतले 0.76. आता यांची आपल्याला स्थानिक किंमत शोधायची आहे. येथे किती अंक दिसतात? एकूण 3 अंक दिसतात, म्हणून प्रथम 3 अंक 3 रकाने करून घेऊया. अंक, स्थान आणि स्थानिक किंमत. पहा, दिलेले अंक आधी लिहून घेऊया 0.76. आता तुम्ही ठरवा, मी सांगण्यापूर्वी आता तुम्ही ठरवायचे आहे की याच्यामध्ये पूर्ण संख्या कोणती आहे आणि अपूर्ण संख्या कोणती आहे. उत्तर तुमचे तयार झालेच असेल. पहा, येथे पूर्ण संख्या आहे 0 आणि म्हणून 0 हा पहिल्याच स्थानी आहे म्हणून याचे स्थान होईल एकक स्थान. आता आपण दशांश चिन्हाच्या उजवीकडे जातो. उजवीकडचे अंक, उजवीकडच्या संख्या अपूर्ण संख्या असतात, अपूर्णांक दर्शवितात. त्याच्यातील पहिला अंक जो आहे दशांश चिन्हाच्या शेजारचा त्याला आपण म्हणतो दशांश स्थान. म्हणजे 7 हा दशांश स्थानी आहे, तर 6 हा त्याच्या शेजारी आहे
आणि तो पुढचं स्थान त्याचे आहे शतांश स्थान. म्हणजे 0 हा फक्त एकक स्थानी आहे, तर 7 हा दशांश स्थानी आणि 6 हा शतांश स्थानी आहे. आता यांची स्थानिक किंमत ठरवूया. 0 हा एकक स्थानी आहे म्हणून 0 गुणिले 1 केला तरी मिळते 0च मिळते, कारण 0ने कोणत्याही संख्येला गुणलो तर उत्तर हे 0च येते. आता पाहूया दशांश स्थान. 7 हा दशांश स्थानी आहे म्हणून 7 गुणिले दशांश म्हणजेच 1 अंश छेद 10. 7 हा अंश स्थानी आहे, 7 ने 1 ला गुणलो, 7 एके 7, छेदाला राहिले 10. आता पहा छेदाला 10 आहे म्हणून दशांश स्थानी हे दशांश स्थान झाले. पूर्ण संख्या कोणतीही नाही म्हणून आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे 0.7, कारण दशांश चिन्हानंतर एकच संख्या येईल ती जी दशांश स्थान दर्शविते. म्हणून 7 दशांशची स्थानिक किंमत झाली 0.7. आता पहा 6 शतांशची स्थानिक किंमत ठरवूया. 6 शतांश म्हणजे किती, तर 6 गुणिले 1 अंश छेद 100. आता छेदाला 100 का घेतले हे लक्षात आलेच असेल, कारण इथे शतांश म्हटलेले आहे. शत म्हणजे 100, शतांश म्हणजे 100चा काही भाग आपल्याला विचारात घ्यायचा आहे. आता अंशांचा गुणाकार केला 6 एके 6, छेदाला 100 आहे तसेच राहिले. आता इथे आपल्याला उत्तर शोधायचे आहे. पहा याच्यामध्ये हे स्थान जे आहे हे स्थान कोणते असणार आहे, तर शतांशचे आहे. मग पूर्ण संख्या कोणतीही नाही म्हणून इथे 0 चिन्ह दिले, पण दशांश चिन्हाच्या शेजारी असणारा इथला जो अंक असतो तो दशांश स्थानचा असतो आणि इथे तर दशांश स्थानी कोणताही अंक नाही म्हणून आपण इथे 1 0 दिला. आता पहा दशांश आणि शतांश स्थान तयार झाले म्हणून इथे आपण लिहिले हे दशांश स्थान आणि हे शतांश स्थान. अशा पद्धतीने 0.06 अशी 6 शतांशची स्थानिक किंमत झाली. येथे तुमच्या लक्षात येते का, पहा दशांश चिन्हाच्या समोर पहिला अंक जो आहे तशीच त्याची स्थानिक किंमत राहते, तर दशांश चिन्हाच्या समोर दुसऱ्या स्थानी 6 आहे म्हणून येथे दशांश चिन्ह 0.6 अशी त्याची स्थानिक किंमत होते. म्हणजे छेदाला जो अंक आहे 10 किंवा 100 त्यांच्यावर दशांश चिन्हाच्या पुढे ते कितवे स्थानावर येईल हे ठरत असते. 27 दशांश चिन्ह 09. यामध्ये एकूण किती अंक आहेत, तर 4 अंक आहेत म्हणून 4 रकाने करून घेऊया. अंक, स्थान व स्थानिक किंमत. दिलेल्या संख्या लिहून घेऊया. 2 7 0 9. दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्यांचे स्थान करूया. दशांश चिन्हाच्या डावीकडे आहे 2 आणि 7. याच्यातील 7 हा आहे एकक स्थानी, तर 2 हा असणार आहे दशक स्थानी. प्रथम डावीकडील पूर्ण संख्यांचेच स्थान निश्चित करून घ्यायचे. त्याच्यानंतर एककच्या शेजारी असणार आहे दशांश आणि दशांशच्या शेजारी असणार आहे शतांश. एवढे तर आता तुमच्या लक्षात आले असेलच. जर इकडे एखादे स्थान असेल तर इथे कोणते स्थान असणार आहे, शतक हे स्थान असणार आहे. आता मी त्यांची या उदाहरणामध्ये सर्व अंकांची स्थानिक किंमत सहज ठरवते. पहा म्हणजे इथे गुणाकाराची वगैरे काही मी क्रिया करत नाही. 7 एकक म्हणजेच किती, 7. 2 दशक म्हणजेच 20. आतापर्यंत आपण 2 ला 10 ने गुणलो आणि मग पहिले की 20 ही स्थानिक किंमत येते, पण तुम्हाला सराव्याने अशी स्थानिक किंमत शोधता आली पाहिजे. आता 0 दशांश म्हणजे 0 दशांश चिन्ह 0. याचाच अर्थ याची किंमत ही फक्त 0च आहे. 0 दशांश दशांश चिन्हाच्या समोर पहिले स्थान हे दशांशचे असते आणि त्यासाठी इथला अंक असतो म्हणून मी लिहिले 0. आता पहा शतांश स्थान.
शून्य दशांश चिन्ह, पूर्ण संख्या कोणतीच नाहीये तिथे, त्यामुळे शून्य दशांश चिन्ह दिले. आता हे कोणते स्थान आहे? 9 हा शतांश स्थान आहे आणि शतांश स्थान हे केव्हा येते? 1 आणि 2 नंबरला येते. एकक स्थानापासून पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर शतांश स्थान येते, म्हणून ह्या 9 ला आपण दुसऱ्या स्थानावर ठेवणार आहोत. इथे ठेवले तर इथे कोणते स्थान येईल? इथे दशांशचे स्थान येईल आणि त्या जागी कोणता अंक नसल्यामुळे इथे आपण लिहिणार आहोत 0. म्हणजे 0.0009 हे 9 ची शतांश स्थानी किंमत झाली. पहा किती सोपे आहे. 2 दशक म्हणजे 20, 7 एकक म्हणजे 7. एकक नंतरच्या पहिल्या स्थानावर 0 आहे म्हणून दशांश चिन्ह 0 आणि दुसऱ्या स्थानावर शतांश आहे म्हणून दशांश चिन्ह 0.9. म्हणजे शतांश स्थानावरील अंक हा नेहमी दशांश चिन्हानंतर दुसऱ्याच स्थानावर येतो. उदाहरण मी घेतले 152 दशांश चिन्ह 34 किंवा 34 असे आपण म्हणू. 152 दशांश चिन्ह 34. आता आपण हे उदाहरण सोडवूया. आता पहा इथे एकूण किती अंक आहेत? 5 अंक आहेत. चला तर मग इथे 5 रकाने करून घेऊया. 1 2 3 4 आणि 5. आता दशांश चिन्हाच्या डावीकडे किती अंक आहेत? 3 अंक आहेत. संख्या लिहून घेऊया. 1 5 2 3 4. दशांश चिन्हाच्या डावीकडे पहिला अंक आहे 2 म्हणून 2 ला म्हणूया 1. आता 2 च्या डावीकडे आपण स्थान निश्चित करूया. दशक आणि शतक. आता 2 च्या उजवीकडे आपल्याला जायचे आहे. 2 च्या उजवीकडे अपूर्णांक आपल्याला मिळतात म्हणून त्याच्यातील पहिले स्थान असणार आहे दशांशचे आणि दुसरे स्थान आहे शतांशचे. आता पहा यांची स्थानिक किंमत ठरवूया. 2 एकक म्हणजे 2, 5 दशक, दशक म्हणजे 10, 5 ला 10 ने गुणलो तर 50 येतात आणि 1 शतक म्हणजे 100. समजायला पण खूप सोपे आहे. पण 1 वर किती अंक येतात इथेपर्यंतच घ्यायचे. दशांश चिन्हाच्या पुढील अंकांचा विचार करायचा नाही. 1 वर किती अंक आहेत? 2 अंक म्हणून 2 शून्य. 5 वर किती अंक आहेत? एकच अंक आहे म्हणून 5 वर 1 शून्य. एकक वर इथे कोणताही अंक नाही कारण हे अपूर्णांक आहे. पूर्ण संख्या कोणतीही नाही म्हणून एककची किंमत आहे तशीच राहील. क्लुप्त्या आपण शोधू तशा सापडत जातील. त्याच्यानंतर 3 दशांश. दशांश हे दशांश चिन्हानंतरचे पहिले स्थान असते आणि म्हणून पहिल्यांदा इथे दशांश चिन्ह देऊन 3 लिहिले. ही झाली 3 या दशांश स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. इथे आपण फक्त 0 दिला. 0.3. आता 4 शतांशची किंमत ठरवायची आहे. 4 कोणत्या स्थानी आहे? तर दशांश चिन्हानंतर 1 आणि 2. दुसऱ्या स्थानी 4 आहे म्हणून 0.04. बघा दशांश चिन्हानंतर दुसऱ्या स्थानी 4 आला झाली ही 4 शतांशची स्थानिक किंमत झालेली आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही स्थानिक किंमत सहज ठरवू शकता. यावर आधारित उदाहरण संग्रह 38 तुम्ही सोडवायचा आहे.